एक एक किल्ला जिंकत होते आणि स्वराज्याच्या स्थापनेकडे आगेकूच करत होते. पण निजाम आणि आदिलशाह आपल्या सरदारांना पाठवून या स्वप्नात अडथळा निर्माण करत होते. पण आमच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही एक योजना आखली. आम्ही सभोवतालच्या गावी जाऊन त्या स्त्रियांना संरक्षण दिलं, त्यांच्यातील तंटे मिटवले, त्यांचा विश्वास प्राप्त केला. त्यामुळे हळूहळू सभोवतालची सगळी गावं आमच्या या स्वराज्य स्थापनेच्या चळवळीशी जुळू लागली. हजारोच्या संख्येने तरुण मंडळी शिवबाच्या सैन्यात सामील होत होती. विजयाची घौडदौड ही शिवबाची सुरूच होती. पण अचानक शिरवळ खानाने दगाबाजी करून दादोजी कोंडदेवांना कैद केलं. अशा वेळी मी स्वतः तलवार घेऊन काही सैन्यांसह शिरवळ खानावर चाल केली आणि त्याचा बिमोड करून दादोजी कोंडदेवांची सुटका केली. ही वार्ता कळता शिवबा चिडले आणि म्हणाले, मा साहेब, हे तुम्ही का केलं? तेव्हा आम्ही शिवबाला म्हणालो, तुमच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात आम्हाला अडथळा आणायचा नव्हता, म्हणून आम्ही तुम्हाला हे सांगितले नाही. कारण काही लढाया आपल्याला आपल्या हिमतीवर लढवाव्या लागतील हा संदेश मला या निमित्ताने आपल्या सैन्यांना द्यायचा होता. शिवबाच्या विजयाची घौडदौड आदिलशहापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागला नाही, म्हणून त्याने अफजल खान सारख्या क्रूर सरदाराला शिवबाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. सोलापूर, कोल्हापूर, सांगली या मार्गाने अफजल खान साताराकडे येऊ लागला. गावाच्या गाव बेचिराग करू लागला आणि त्यातच त्याने महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजापूरच्या आई भवानीचं मंदिरही उद्ध्वस्त केलं. या सगळ्या घटनेमुळे हिंदूंचं रक्त सळसळत होतं. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या आणि आई भवानीच्या मंदिराची विटंबना करणाऱ्या अफजल खानाला जिवंत सोडू नका असा आदेश मी शिवबाला दिला. पण त्याचबरोबर ही लढाई शक्तीची नसून युक्तीची आहे हे सांगण्यासही मी त्यांना विसरले नाही. अखेर तसंच झालं. शिवबाने अफजल खानाचा वध केला. माझ्यासह असंख्य हिंदूंचं दैवत असलेल्या आई भवानीच्या मंदिराची विटंबना करणारा शत्रू प्रतापगडाच्या पायथ्याशी गाडला गेला आणि पुन्हा एकदा भगवा सर्वत्र डौलात अडकला. आजही दहशतवादाच्या रूपात अफजल खान आपल्या देशाचं नुकसान करू पाहतोय आणि त्याचा बिमोडही आपण अशाच पद्धतीने करायला हवा. स्वराज्याच्या निर्मितीत अनेक अडथळे हे येतच होते, पण अशातच एक मोठं वादळ आलं. 23 जानेवारी 1664 साली हौदेगिरीच्या जंगलात शिकारीसाठी गेलेले असताना शहाजीराजे यांचं दुःखद निधन झालं. या वादळात स्वराज्याचं स्वप्न वाहून तर गेलं नाही ना? शहाजीराजांच्या मृत्यूचा काय परिणाम झाला, काय होती मनस्थिती राजमाता जिजाऊंची, हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजमाता जिजाऊंचा प्रेरणादायी जीवन प्रवास. मी जिजाऊ बोलते.